अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवरील हल्ले तीव्र केलेत। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आलेत। तेल अवीव सारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकांना सतत अलर्ट पाठवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितलं जातं आणि स्फोटांचे आवाज या ठिकाणी ऐकू येतात। अमेरिकेच्या अणुऊर्जा केंद्रांवरील हल्ल्यांमुळे इराणच्या अणुशक्ती बनण्याच्या स्वप्नाला मोठा धक्का बसलाय। अमेरिकेने इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांना लक्ष्य केलं। फोर्डो, नतांज आणि इस्फहान अणुऊर्जा केंद्रांवर बॉम्ब हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये 3 आण्विक तळ उद्ध्वस्त झाली। अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 अणु प्रकल्पांवर शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्ब टाकलेत आणि या बॉम्बला GBU-57 सुद्धा म्हटलं जातं। GBU-57 हा 20 फूट लांब 13,600 किलो वजनाचा बॉम्ब आहे। हा बॉम्ब फक्त B-2 बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो। हल्ल्याआधीचा फोर्डोमधील सॅटेलाइट फोटो समोर आलाय। अमेरिकेच्या हल्ल्याचं इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र हल्ल्याआधीच फोर्डो केंद्रातील युरेनियमचा साठा काढण्यात आला होता असा दावा इराणकडून करण्यात आला। काही ट्रक या फोटोमध्ये दिसतायत। त्याचप्रमाणे फोर्डोतील 2 प्रवेशद्वारांजवळ मातीचा ढीग देखील दिसतोय। अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। इराणने युद्ध थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र हल्ले करू असा इशाराही त्यांनी दिलाय। जे कुणाला शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलंय असंही ट्रम्प म्हणाले।